यानंतर आपल्या संस्थेचे दसरा विकास मंडळाचे संस्थापक सदस्य तसेच माजी अध्यक्ष माननीय श्री दामोदर खर्डे साहेब यांचं स्वागत करतायत। आमच्या शाळेचे अध्यक्ष माननीय श्री शांताराम भोईर सर विनंती करतोय भाऊसाहेब खर्डे यांना त्यांनी रंगमंचावर यायचे। यानंतर ज्येष्ठ नागरिक भाऊ राघव भेरे यांचं सुद्धा स्वागत करतायत संस्थेचे अध्यक्ष त्यानंतर श्री लक्ष्मण चंद्र यांचं सुद्धा स्वागत करतायत शाळेचे दसरा विभाग विकास मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री भोईर सर। आपल्या संस्थेचे माजी सचिव माननीय श्री नामदेव नारायण आमचे त्यांचं सुद्धा स्वागत करतायत आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री भोईर सर। दसई ग्रामपंचायतीच्या उपसरपंच माननीय सौ गुलाबताई भोईर यांना मी रंगमंचावर आमंत्रित करते। माननीय सौ गुलाबताई भोईर यांचं स्वागत संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री शांताराम भोईर सर करतायत। यानंतर केंद्र प्रमुख माननीय श्री शरद भोईर सर यांना मी आमंत्रित करते की त्यांनी रंगमंचावर यायचे। शरद भोईर सर यांचं स्वागत विकास मंडळाचे सचिव माननीय श्री मनोहर पवार आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष आणि खजिनदार संस्थेचे उपाध्यक्ष मान्य श्री रवींद्र लकडे आणि जयवंती यांनी सुद्धा रंगमंचावर आम्हाला नेहमीच लाईफसाठी 24 तास मदत करणारे रवींद्र लवझेरे यांचं स्वागत करतायत। रवींद्र लवझेरे यांचं स्वागत करतायत आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष रवींद्र लकडे रवींद्र लवझेरे। त्यानंतर शाळेची पाण्याच्या व्यवस्थेमध्ये नेहमीच आम्हाला मदत करणारे मान्य श्री चंद्रकांत परशुराम भेरे यांचं सुद्धा स्वागत करतायत आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रकांत परशुराम भेरे। यानंतर आपल्याला सरांनी त्यांच्या प्रास्ताविकामधून सांगितलं की आपल्या शाळेला सत्यसाई सेवा ट्रस्ट यांच्याकडनं एक नवीन बिल्डिंग बांधून देण्यात येणार आहे। या बिल्डिंगसाठी जेवढं पाणी लागेल तेवढं मोफत देणारे आमचे मुकुंद यशवंत भेरे बाबा यांना मी विनंती करतोय की त्यांनी रंगमंचावर यायचे। मुकुंद यशवंत भेरे यांनी रंगमंचावर यायचे। माननीय श्री दत्तात्रय भोईर यांना मी विनंती करते की त्यांनी रंगमंचावर यायचे।
यांचं स्वागत करावं. नंतर या संपूर्ण कार्यक्रमासाठी आम्हाला विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ज्यांनी ट्रॉफीज उपलब्ध करून दिले ते एक विचारधाराचे संस्थापक मान्य श्री शरद फर्डे आणि त्यांच्या पत्नी विद्याताई फर्डे यांना मी रंगमंचावर आमंत्रित करत आहे. त्यांचं स्वागत करत आहे. आमच्या संस्थेचे खजिनदार मान्य श्री जयवंत विश्व सर, आम्ही आपले खूपच आभारी आहोत. आता जी बक्षिसं आहेत किंवा ट्रॉफीज आहेत विद्यार्थ्यांसाठी ते सर्व त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिले. खूपच आभार आपले. यानंतर आपल्या जिल्हा परिषद शाळेचे मान्य मुख्याध्यापक श्री वाडीले गुरुजी यांचं स्वागत करत आहे. आपल्या शाळेचे अध्यक्ष मान्य श्री भैर सर, यानंतर मी यमुनाताई चंदे यांना विनंती करते की त्यांनी रंगमंचावर यायचे. संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री गोयल सर यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. पत्रकार श्री उमेश भेरे यांना मी विनंती करते की त्यांनी यायचंय. यानंतर आताच मी सांगितल्याप्रमाणे आपल्या शाळेसाठी भविष्यात बांधल्या जाणाऱ्या बिल्डिंगसाठी जेवढं पाणी लागेल ते देण्यास ज्यांनी विनाहरकत परवानगी दिली, मदत केली आपल्या शाळेला, ते माननीय श्री मुकुंदेश्वर बेरे यांचे सुपुत्र रघुनाथ मुकुंद बेरे यांना विनंती करेन की त्यांनी रंगमंचावर यायचं. माननीय उमेश बेरे यांचं स्वागत करत आहेत संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री रवींद्र रत्रे सर, सचिव मनोहर पवार सर, ते रघुनाथ बेरे, रघुनाथ मुकुंद बेरे यांच्यासाठी सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवायचे. अगदी आम्ही शब्द टाकला काय आणि लगेच आम्हाला तर होकार मिळाला काय, फार आभारी होतो मी. त्यानंतर विजय पडवळ सर यांचं स्वागत करत आहेत आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष मान्य श्री रवींद्र लकडे. पत्रकार श्री हुसेन शेख यांना मी आमंत्रित करते, त्यांनी रंगमंचावर यायचं. श्री मधुकर वेखंडे यांना मी विनंती करते की त्यांनी रंगमंचावर यायचंय. यानंतर आपल्या नवीन इमारतीचं स्वप्न ज्यांच्या माध्यमातून पूर्ण होत आलं ते रयत शिक्षण संस्थेचे सहशिक्षक मान्य श्री आणि आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी, महत्वाचं म्हणजे श्री प्रवीण बेरे यांचं स्वागत करत आहे. आपल्या शाळेचे सचिव मान्य श्री मनोहर पवार सर, प्रवीण बेरे सर, अतिशय मोलाचं सहकार्य आम्हाला नेहमीच लागतं या प्रवीण बेरे सरांचं. सगळ्यांनी प्रवीण बेरे सरांसाठी. यानंतर अनावधानाने आमच्याकडे काढून गेलेले आमचे दामोदर कृष्णाजी बेरे किशनबाबांचे सुपुत्र. बाबा माफ करा, मी आपल्याला विनंती करतो की आपण रंगमंचावर यायचं. आणि श्री कुडाव सर प्राथमिक विद्यालय आसनगाव यांनी रंगमंचावर यायचंय.
स्वातंत्र्य सैनिक किसन बाबा भेरे यांचे सुपुत्र मान्य श्री दामोदर कृष्णाजी भेरे यांचे मार्गदर्शक यांचं स्वागत करतात आपल्या संस्थेचे अध्यक्ष मान्य श्री शांताराम सर. नंतर सरांचं स्वागत करतायत आपल्या संस्थेचे खजिनदार मान्य श्री जयवंत दिवसे. यानंतर मयूर बांगर पुढे असतील त्यांनी रंगमंचावर यायचे. मयूर गुरुनाथ बांगर या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून काम्यदान या संस्थेने आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 9वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी 100 स्कूल बॅग्स उपलब्ध करून दिले. मयूर बांगर फार आभारी आहेत. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. आपलं स्वागत करत आहेत आमच्या शाळेचे उपाध्यक्ष मान्य श्री लकडे सर, मान्य श्री रवींद्र लकडे. यानंतर श्री अशोक गरात यांना विनंती करते की त्यांनी रंगमंचावर यायचंय. कॅम्प्युटर दुरुस्तीसाठी कुठलंही ऑनलाईन काम करायचं असेल तर ते नेहमी आम्हाला मदत करतात. माननीय श्री अशोक गरात यांना मी विनंती करते की त्यांनी रंगमंचावर यायचं. अशोक भरत. यानंतर भगवान सीताराम बर्डे यांना मी विनंती करतो की यांनी रंगमंचावर यायचे. त्यांनी शाळेच्या विकासासाठी रोख 2000 रुपये दिलेले आहेत. फार आभारी आहोत. सर्वांनी टाळ्या जोराने टाळ्यांच्या गडगडामध्ये यांचं स्वागत करायचं. भगवान सीताराम बर्डे. तसेच मान्य श्री लहू बेंडू पडवळ यांनी सुद्धा 5000 रुपयाचा रोख चेक दिलेला आहे. त्यांना विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर यायचे. लहू बेंडू पडवळ, मान्य श्री लहू बेंडू पडवळ नसतील तर नामदेव भाऊ पडवळ आपण यायचे. भगवान सीताराम बर्डे आपण रंगमंचावर यायचे. आपण जे शाळेला मौल्यवान मदत केली यासाठी आम्ही लगेच आपल्याला आभार पत्र देतोय. यानंतर मान्य श्री लहू बेंडू पडवळ यांनी आम्हाला 5000 रुपयाचा रोख चेक दिला. नामदेव भाऊ पडवळ त्यांच्या वतीने नामदेव भाऊ पडवळ यांचा आम्ही आभार पत्र देऊ, आभार मानतोय. यानंतर शाळेला आपल्याला दान मिळून देण्यात आलेलं आहे. त्यांचे पुत्र तुकाराम विठ्ठल भेरे पुढे असतील त्यांनी रंगमंचावर यायचे. तुकाराम विठ्ठल भेरे आपल्या सहकार्याशिवाय हे काही होणंच नव्हतं आणि अजूनही कुठल्याही प्रकारची मदत करायला ते आम्हाला सतत प्रोत्साहन देत असतात, तयार असतात. तुकाराम विठ्ठल भेरे यांचं सुद्धा स्वागत करतात आपल्या संस्थेचे सचिव मान्य श्री पवार सर. मान्य श्री रमेश गोविंद विषय कुठे असतील त्यांनी सुद्धा रंगमंचावर यायचे. यांनी आम्हाला 6 महिन्यासाठी नेट सर्व्हिस फ्री दिलेली आहे. सर्वांनी तयार व्हायचे. आता ती सर्व कामही ऑनलाईन असताना शाळेची निकड होतो. मान्य श्री रमेश गोविंद विषय यांनी 6 महिने नेट सर्व्हिस मोफत आहे. चुकून राहिलेले असतात त्यांचं शब्दसुमनाने स्वागत. तसेच आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी त्यांचं सर्वांचं पुष्प देऊन स्वागत करतील. सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी बसून घ्यायचंय. सर्वांनी बसून घ्यायचंय.
आपण सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात. रसिक बालक आपलं सगळ्यांचं स्वागत. आपल्या शाळेमध्ये डिसेंबर महिन्यामध्ये ज्या वार्षिक क्रीडा स्पर्धा झाल्या तसेच विविध गुणदर्शक स्पर्धा झाल्या, या स्पर्धांची बक्षिसं आता लगेच देण्यात येतील. या सर्व विद्यार्थ्यांसाठी म्हणावं वाटतं, उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी. घराचे काय कधीही बांधता येईल, घराचे काय कधीही बांधता येईल. क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी, झेप घेण्याची जिद्द असावी. मी मान्य सौ कुमार कदम आणि निश्चित मॅडम यांना विनंती करेन की त्यांनी पुढचा बक्षीस समारंभाचा कार्यभार स्वीकारावा. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात कला व क्रीडेला खूप महत्त्व आहे. हे महत्त्व जाणून आमची शाळा मुलांच्या बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक विकास कसा होईल यासाठी सदोदित प्रयत्न करत असते. आज वार्षिक क्रीडा स्पर्धेत नैपुण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या शुभ हस्ते अभिनंदन व कौतुक होत आहे. मी सर्वप्रथम दसाई विभाग विकास मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री शांताराम भोईर सरांना आमंत्रित करते की त्यांनी विजयी संघ इयत्ता 7वी मुले या विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यासाठी रंगमंचावर येण्याची कृपा करावी. खो खो इयत्ता 7वी छोटा गट. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. 7वी मुले. हॅलो हॅलो. इयत्ता 7वीची मुले त्यांचा सत्कार होताना सर्वांनी जोरात टाळ्या वाजवल्या या विद्यार्थ्यांसाठी. खो खो मुले मोठा गट इयत्ता 10वी विजयी. सर्व मुलांनी धावत यायचे, धावत यायचे. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. धावत यायचे. मी उपाध्यक्ष श्री रवींद्र लकडे सर यांना विनंती करते की त्यांनी रंगमंचावर यायचं. खो खो मुली इयत्ता 6वी विरुद्ध 7वी, 7वी मुली विजयी. मी श्री रवींद्र लकडे सरांना विनंती करते की त्यांनी विजयी संघाला पारितोषिक द्यावं. श्री मनोहर पवार सर मी यांना विनंती करते की त्यांनी रंगमंचावर यावं. सन्माननीय सदस्य श्री कोंडू भरत यांनाही मी आमंत्रित करते की त्यांनी रंगमंचावर येण्याची कृपा करावी. श्री शिवराम निश्चितराव सर यांना मी विनंती करते की त्यांनी रंगमंचावर यावं. सन्माननीय सदस्य श्री विनायक पवार यांना मी विनंती करते. कबड्डी इयत्ता 6वी विरुद्ध 7वी, 6वी विजयी छोटा गट मुले. श्री मनोहर पवार यांच्या हस्ते विजयी संघाने लगेच यायचंय. जिल्हार श्री जयवंत फेरे यांना विनंती करते. जयवंत
माफ करा मला जयवंत विषय यांना विनंती. सातवी विरुद्ध सातवी कबड्डी. मी सन्माननीय सदस्य श्री कोंडू भरत यांना विनंती करते की त्यांनी इयत्ता कबड्डी यांना बक्षीस देण्यासाठी. सहावी विजयी, सहावी वाल्यांनी यायचंय. सहावी विद्यार्थी, सहावी मुले. कबड्डी मुले मोठा गट इयत्ता 10वी विजयी, 10वी संघाने यायचंय. श्री शिवराम विजिते दादांनी त्यांना सन्मानित करायचे. इयत्ता मोठा गट इयत्ता 8वी ब विरुद्ध 10वी, 10वी मुलं विजयी कबड्डी. मुलांच्या कबड्डीच्या संघाने यायचे रंगमंचावर. श्री सन्माननीय सदस्य सर्वांनी टाळ्या वाजवून या. यांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारायचे. कबड्डी मुले मोठा गट 10वी विरुद्ध 8वी विजयी संघ 9वी यांनी रंगमंचावर विनंती करायची आणि यांचा सत्कार श्री विनायक पवार सर यांनी करायचा. मी थांबतो इथं. लंगडी मुली छोटा गट विजयी 7वी श्री नामदेव पडवळ यांच्या हस्ते बक्षीस स्वीकारावं. श्री जयवंत पेने सर यांच्या हस्ते बक्षीस स्वीकारावं. लंगडी मुली छोटा गट 7वी विजयी यांनी सत्कारण्यासाठी मोठा गट मुले कुमार जिशान जमाल शेख 100 मीटर धावणे शर्यत. जिशान जमाल शेख धावत यायचे. धावण्याच्या स्पर्धेचं बक्षीस आहे. श्री चंद्रकांत थोडे आपण सुद्धा रंगमंचावर यायचे आणि यांचं स्वागत करत आहेत आपल्या संस्थेचे माजी अध्यक्ष मान्य श्री दामोदर खंडे भाऊचे. जिशान जमाल शेख 200 मीटर धावणे. मुलींमध्ये कुमारी मेघना काळूराम कालसीला 100 मीटर धावणे. श्री चंद्रकांत परडे यांच्या हस्ते बक्षीस स्वीकारावं. मी मान्य श्री शरद पवार साहेब यांना सुद्धा विनंती करेल की त्यांनी रंगमंचावर यायचे. चंद्रकांत थोडे सर आपण सुद्धा रंगमंचावर यायचे. छोटा गट 200 मीटर धावणे शर्यत कुमार धीरज रामचंद्र भरडे इयत्ता 6वी. पुन्हा एकदा धीरज रामचंद्र भरडे टाळा करण्यासाठी. आता मी सांगितले राष्ट्रपती 6 खेळाडू त्याचा सन्मान करत आहेत मान्य श्री शरद थोडे. भाऊसाहेब भेरे भाऊ दोन्ही सुद्धा रंगमंचावर यायचे. कुमार प्रणव रवींद्र भेरे इयत्ता 7वी 200 मीटर धावणे. आपल्या संस्थेचे सचिव मान्य श्री मनोहर पवार सर त्याला गौरवले.
भाऊराव बरोबर मान्यश्री यांना सुद्धा मी विनंती करते आपण सुद्धा रंगमंचावर यायचे. कुमार जिशान जमाल शेख 200 मीटर धावणे शर्यत. जिशान जमाल शेख 200 मीटर धावणे आणि याचा सन्मान करतायत मान्यश्री भाऊसाहेब फेरे. मुलींमध्ये हर्षला नामदेव तुके इयत्ता 8वी. संविद्याताई पुढे आपण सुद्धा रंगमंचावर यायचे. अनंता परडे यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांनी या तुकांनी सिस्टरसाठी टाळ्या वाजवते. खेळामध्ये खूप प्रावीण्य मिळवलेले आहेत तुकांनी सिस्टर्स. सगळ्यांनी टाळ्या वाजवते. तेवढा टाळ्या आवाज येत नाहीये. अजून आवाज येत नाही. अजून आवाज येत नाही. तुमच्या टाळ्या आल्या की सर्वांना जोश येतो एकदम. पुण्याच्या एकदा टाळ्या होत्या. निबंध स्पर्धा. कुमार आदित्य मधुकर खर्डे इयत्ता 6वी. मी मनोहर पवार यांना विनंती करते की त्यांनी बक्षीस द्यावं. कुमारी अंकिता कृष्णा चंदे इयत्ता 9वी अ. निबंध स्पर्धा. मी जैवत विषय यांना विनंती करते की त्यांनी बक्षीस द्यावं. वक्तृत्व स्पर्धा. मुलींमध्ये कुमारी सीमा जगन खर्डे इयत्ता 10वी. सीमा जगन फडे इयत्ता 10वी. वक्तृत्व स्पर्धा बी फाउंडेशन तर्फे ज्या वक्तृत्व स्पर्धा झाल्या यामध्ये सुद्धा हिने अतिशय उत्कृष्ट असं वक्तृत्व सादर केलं. तर एकदा जोराने टाळ्या जोया. सीमा जगन फडे प्रथम क्रमांक वक्तृत्व स्पर्धा. कुमारी जानवी अशोक खर्डे 9वी क. वक्तृत्व स्पर्धा. श्री कोंडू भरत यांना मी विनंती करते की त्यांनी बक्षीस द्यावं. सामान्य ज्ञान छोटा गट. कुमार आकाश राजेंद्र वाडविंदे. सामान्य ज्ञान कुमार आकाश राजेंद्र वाडविंदे. श्री रवींद्र लकडे यांना विनंती करते मी की त्यांनी बक्षीस द्यावं. जोराने टाळ्या जोया. आकाश राजेंद्र वाडुंदे. कुमारी अरुणा बारकू चव्हाण 8वी अ. मी सामान्य ज्ञान स्पर्धा. मी श्री चंद्रकांत फरडे यांना विनंती करते की त्यांनी बक्षीस द्यावं. हॅलो हॅलो मी रंगमंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करेल की त्याने असं नसतं व्हायचंय. फक्त आपल्या वेसळ विकास मंडळाचे अध्यक्ष मान्य श्री भोर थांबायचे. जाहीर केल्याप्रमाणे मान्य श्री लहू पिंडुकलवर यांच्याकडून आपण रोख 5,000 रुपयाचं चेक इथे मिळालेला आहे. ते कुठे असतील मान्य श्री लहू पिंडुकलवर कुठे असतील त्यांनी रंगमंचावर यायचे. मान्य श्री लहू पिंडुकलवर कुठे असतील त्यांनी रंगमंचावर यायचे. मान्य श्री लहू बंडुकरवर आमचे लोक आपल्या दसऱ्यावरती जास्त अध्यक्ष मान्य श्री यांच्याकडे देत असताना
आपणास या संपूर्ण कार्यक्रमासाठी ज्यांनी पारितोषिक स्मृतिचिन्ह दिले ते एक विचारधाराचे संस्थापक माननीय श्री शरद गरडे नेहमीच आपल्या शालेय विद्यार्थ्यांची आपुलकीने चौकशी करतात. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले कौशल्य अधिक वृद्धिंगत होण्यात त्या गौरव पुरस्काराने सन्मानित करतात. त्यासाठी पुन्हा एकदा आपण त्यांच्यासाठी टाळ्या घेऊया. माननीय श्री शरद गरडे यांच्यासाठी जोराने टाळ्या घेऊया. त्यांच्यासाठी सर्व पारितोषिके त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे. माननीय श्री गोविंद चांदवटे हायस्कूलचे मुख्याध्यापक यांना विनंती करेल की त्यांनी राहायचे. त्यांच्या स्वागत आमच्या दसरा विभाग विकास मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री शांताराम गोरसर. मी एक विचारधाराच्या संस्थापक माननीय श्री शरद गरडे यांना विनंती करेल की त्यांनी रंग माननीय श्री शरद गरडे सर यांनी आपणास जी मदत केली मुलांच्या अंगी असणारे गुण कौशल्य वृद्धिंगत होण्यासाठी जी मदत केली त्यासाठी आपल्या संस्थेचे अध्यक्ष त्यांना आभारपत्र देताना सर्वांनी जोराने टाळ्या वाजवायचे. त्यानंतर आपल्या दसरा विभाग विकास मंडळाचे संचालक मान्य श्री जयवंत परशुराम बेरे यांनी सुद्धा 1111 रुपये बक्षीस दिलेलं आहे. जोराने टाळ्या दिल्या त्यांच्यासाठी. हे सर्व विद्यार्थ्यांच्या विकासासाठी निधी गोळा होत आहे. त्याला मी रंगमंचावर बोलवतोय. जयवंत परशुराम बेरे यांना रंगमंचावर निमंत्रित करतोय. त्यांना सुद्धा आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आभारपत्र देताना यानंतर या वैयक्तिक स्पर्धेवर यामध्ये गोळाफेकमध्ये इयत्ता 10वीचा विद्यार्थी प्रथम क्रमांक मिळाला रोहन नामदेव पडवळ. रोहन नामदेव पडवळ प्रथम क्रमांक. रंगमंचावर त्याचा गौरव करत आहेत माननीय श्री गुरु. यानंतर निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आला अंकिता कृष्णचंदे. अंकिता कृष्णचंदे हिस मी रंगमंचावर निमंत्रित करतोय. अंकिता चंदे. यानंतर निबंध स्पर्धेमध्ये छोट्या गटात प्रथम क्रमांक आला आदित्य मधुकर फरडे. आदित्य मधुकर फरडे रंगमंचावर यायचे. अंकिता चंदे रंगमंचावर यायचे. तर तिथं सुद्धा गौरव करताना नंतर आपल्या समोर हा जो कार्यक्रम चालू आहे यासाठी मंडप किंवा स्टेजची व्यवस्था त्यांनी केली. तो विजय साहेब त्याला मी निमंत्रित करतो रंगमंचावर. मंडप डेकोरेटर्स विजय साहेब आपण
चांगल्या पद्धतीने आमच्या विद्यार्थ्यांसाठी हा रंगमंच सजविला मी आपण विनंती करतो आपण रंगमंचावर यायचंय. विजय साहेब त्यानंतर आपणास डीजे व्यवस्था ज्याने उपलब्ध करून दिली दीपक डोंगरे आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी कधीही कुठल्याही प्रकारची मदत करायला तयार असतो त्यांनाही मी रंगमंचावर निमंत्रित करतो. दीपक डोंगरे यानंतर हा संपूर्ण कार्यक्रम रंगीबेरंगी करण्यासाठी लाइटिंगची व्यवस्था ज्यांनी केली तो दर्शनला विनंती करेल त्याने सुद्धा रंगमंचावर. पेटीवादक माननीय श्री कुमार नितीन विषय यांनी रंगमंचावर यायचे. त्यांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे. ही लाइटिंगची व्यवस्था मी त्याने केलेलं आहे. दर्शन टाळ्यांमध्ये एकदा जोराच्या दर्शनसाठी हा संपूर्ण कार्यक्रम रंगीबेरंगी करण्यासाठी हा नेहमीच उत्सुक असतो. नितीन विषय पेटीवादक नितीन विषय प्लीज रंगमंचावर या. मागील 4 दिवसापासून अतिशय मेहनत करून या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्यासाठी स्वागत घेत विशेषतः यांची तयारी करून दिली. आम्ही आपले खूपच आभारी आहोत. त्यांचं स्वागत करताना आपल्या दसरा विकास मंडळाचे अध्यक्ष मान्य श्री गोविंद सर यानंतर आपल्यासमोर हा जो कार्यक्रम चालू आहे हा संपूर्ण तालुक्यामध्येच नव्हे जिल्ह्यामध्येच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये बघायला मिळतोय युट्यूबच्या माध्यमातून. आणि हे सर्व प्रेक्षेपण ज्याने आम्हासाठी उपलब्ध करून दिले ते अविनाश फळदेवाला मी विनंती करतो रंगमंचावर यायचं. त्यांनी अविनाश फळदे सर्वांनी टाळले होते अविनाश फळदे यांच्यासाठी. गेल्या वर्षी सुद्धा याच विद्यार्थ्याने आपल्या या कार्यक्रमामध्ये फोटोग्राफी केली होती. जोराने टाळलं या विद्यार्थ्यासाठी. आपला कार्यक्रम हा टीव्हीवर आता लाईव्ह दिसतो युट्यूबवर.